नमस्कार मंडळी, आज तुमच्या समोर एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्युच्युअल फंड फायदेशीर की एफडी? तुमच्या मेहनतीने कमवलेल्या पैशासाठी योग्य गुंतवणूक नेमकी कुठे आहे? एफडी म्हणजेच पारंपरिक, सुशिक्षित आणि मर्यादित. एकदा रक्कम गुंतवली की ठराविक कालावधीसाठी लॉक, व्याज निश्चित, पण त्यात वाढीचा वेग नाही. जोखीम कमी आहे, पण रिटर्न्सही कमी. पण त्यावर टॅक्स, तो वेगळाच खर्च. म्हणजे सुरक्षिततेच्या बदल्यात तुम्ही वाढीचा त्याग करता. पण म्युच्युअल फंड हा गेम थोडा वेगळा आहे. इक्विटी फंड असो, डेट फंड असो, इथे तज्ञ तुमच्या पैशाचा वापर करून त्यात जास्तीत जास्त परतावा मिळवण्याचा प्रयत्न करतात. बाजाराच्या चढ उतारांवर अवलंबून असलं तरी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हेच फंड मोठा फरक दाखवतात. आणि टॅक्स बाबत बोलायचं झालं तर ELSS सारखे फंड तुम्हाला ATC अंतर्गत सवलत देतात, म्हणजेच बचत देखील आणि वाढ देखील. एफडी मध्ये मात्र तुमचं व्याज पूर्णपणे करपात्र आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे लवचिकता. म्युच्युअल फंड मध्ये कधीही पैसे काढता येतात आणि एफडी मध्ये वेळेआधी काढाल तर दंड, कमी व्याज आणि मनस्ताप. पण निवड आता तुमची आहे. पैसा फक्त सुरक्षित ठेवायचा की तो वाढवायचा. एफडी तुम्हाला स्थिरता देते, पण म्युच्युअल फंड तुम्हाला संधी देते आर्थिक स्वातंत्र्याची. तर मित्रांनो, आज आपण म्युच्युअल फंड आणि एफडी यामधील फरक, फायदे आणि तुमच्या उद्दिष्टानुसार नेमका योग्य पर्याय कोणता हे समजून घेतलं. तुमच्या गुंतवणुकीचा निर्णय हा तुमच्या गरजा, ध्येय आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. त्यामुळे निर्णय घेण्याआधी योग्य माहिती घ्या, विचार करा आणि मगच पाऊल उचला. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारची माहिती येऊ शकतो पाहण्यासाठी आपल्या स्टडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.